या मोशी दुर्घटनेकडे मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवलेली आहे असा आरोप नातेवाईकांनी केलाय। लोकप्रतिनिधी इथं फिरकलेच नाहीत असंही या नातेवाईकांचं म्हणणं आहे। खासदार अमोल कोल्हे फिरकले नसल्याचा आरोप तिथल्या नातेवाईकांनी केलाय। गिरीश महाजन वगळता मंत्री आले नसल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी बचाव कार्याची माहिती घेतली, सूचना दिल्या, पण घटनास्थळी आल्याच नाहीत। मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन दुर्घटनेदिवशी संध्याकाळी 8 ते मध्यरात्री 2 दरम्यान 2 वेळा येऊन गेले। शरद पवार, राष्ट्रवादीचे स्थानिक खासदार अमोल कोल्हे एकदाही फिरकले नाहीत। भाजपचे स्थानिक आमदार महेश लांडगे दुर्घटनेदिवशी एकदा आले। महापौर रवी लांडगे दुर्घटना घडल्यावर काही वेळात एकदा आणि नंतर मंत्री गिरीश महाजनांसोबत दुसऱ्यांदा आले, पण काल दिवसभर ते फिरकले देखील नाहीत। मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि चिंचवडचे आमदार शंकर जगतापांनी देखील पाहणी केलेली आहे। आणि यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे, पाहूयात। पोहोचल्या नागरिकांनी ही अपेक्षाही व्यक्त केली। या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथे व्हिजिट देणं ही अपेक्षा देखील व्यक्त केली, परंतु मणक्याचं दुखणं बळावल्यामुळे काही दिवस प्रवासावर मर्यादा आहेत। पण या संपूर्ण दुर्घटनेचा मी सातत्यानं फॉलोअप घेतोय की एकूण 23 जण हे जे ढिगाऱ्याखाली अडकले होते त्यातल्या जवळपास 14-15 जणांची सुटका करण्यात आली। 14 जण सुरक्षित आहेत। 1 जणांचा दुर्दैवी मृत्यू या घटनेमध्ये झालेला आहे आणि आणखी 8 जण यामध्ये अडकलेले आहेत। यामध्ये खरं तर कॅन्टिलिव्हर टाईपने ही इमारत कोसळलेली असल्यामुळे हे 8 जण तळमजल्याकडे जिकडे पॅन्ट्री होती त्या ठिकाणी अडकल्याची शक्यता आहे। एनडीआरएफने इमारतीच्या आजूबाजूचा कचरा दूर केलेला नाही, इमारतीच्या मागच्या बाजूने कट करून आत शिरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। कालही स्निफर डॉग असतील, लाईव्ह डिटेक्टर मशीन असतील, हे करण्याचा प्रयत्न होता। बचाव कार्यामध्ये नक्कीच अडचण आहे, कारण या कचऱ्याच्या ढिगामुळे मिथेन वायूचं प्रमाण हे जास्त आहे, ऑक्सिजनची कमतरता आहे आणि रेस्क्यू टीमसाठी सुद्धा ही अतिशय धोकादायक परिस्थिती आहे। आणि असं असताना सातत्यानं हे बचाव कार्य सुरू आहे। हे 8 जण जे अडकलेले आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा मी प्रार्थना करतो। पण या निमित्तानं अनेक प्रश्न जे उभे राहतात, हे प्रश्न महत्वाचे हेच आहेत की जो कचऱ्याचा डोंगर होता, ज्याला परमिसिबल लिमिट आपण म्हणतो ती 25 मीटरची आहे, असं असताना हा 30-35 मीटरपेक्षाही जास्त उंचीचा कचऱ्याचा डोंगर। तर लोकप्रतिनिधी आणि मंत्री या ठिकाणी फिरकले नाहीत असा आरोप तिथल्या नातेवाईकांनी केलेला आहे। यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्या मणक्याचं दुखणं वाढलेलं आहे आणि त्यामुळे आपण प्रवास करू शकत नाही असं त्यांनी सांगितलंय। मात्र तिथे उपस्थित असणाऱ्या अनेक नातेवाईकांची एवढीच अपेक्षा आहे की आपण इथे अनेक तास इथे बसलेलो आहोत, लोकप्रतिनिधींनी, मंत्र्यांनी या ठिकाणी यावं आणि हा बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे याची माहिती घ्यावी।